हॅलो, गावठी गंगापूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवणार नव्हते, आज माझी सासू बनवणार होती. सासूच्या पद्धतीनं आज आपण हे करणार होतो, आळूच्या पानाच्या वड्या. आईंनी काय केलं, मग मिरच्या घेतल्या थोड्याशा, हिरव्या मिरच्या, जिरे, ओवा आणि लसूण मिक्सरमधून काढल्या. आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले, कापून घेतले. कापल्यानंतर त्याच्यात मेन म्हणजे आम्ही ज्वारीचं पीठ मिक्स केलं. ज्वारीचं पीठ घेतलं, थोडं बेसन पीठ घेतलं, हळद टाकली, थोडीशी मीठ टाकलं आणि जी पेस्ट काढली होती आपण मिरची आणि लसूणची ती त्याच्यात टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं त्यांनी. पूर्ण ज्वारीचं बेसन पीठ 1 कप आणि 1 कप ज्वारीचं पीठ मिक्स केल्यानंतर मग पानं स्वच्छ धुवून कापून ठेवलेली होती. पोळपाट घेतला, त्याच्यावरती एक पानाला लावलं, त्याच्यानंतर परत दुसरं पान घेतलं, परत दुसऱ्या पानाला पण लावलं त्यांनी. असे 3 पानं घेतले त्यांनी. मग 3 पानं झाल्यानंतर त्यांनी हे केलं, गोल असं आकार दिलं त्या वड्यांना. आवळीचे पानं छान राहतात शरीरासाठी. परत 3 पानं घेतले. 3 पानांना परत असंच एक पानाला परत बेसन पीठ लावलं. परत दुसरा पान ठेवला, परत त्याला बेसन पीठ लावलं त्यांनी. परत तिसरा घेतला, तसंच केलं. मग छान इडली पात्र घेतलं. इडली पात्रामध्ये एक प्लेटमध्ये त्यांनी सगळे ठेवले वाफायला. असे 20 मिनटं ठेवले. 20 मिनटं झाले, वाफून छानपैकी असे गरम गरम काढून घेतले खाली आणि कट केले. तेल असं गरम झालंच होतं छान. त्याच्यात मग कट करून असे रोल टाईप छोटे 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 असे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर मग त्यांनी असे छान तळून घेतले आणि असे मस्त असे खरपूस असे क्रंची टाईप झाले होते छान. लेकरांनी पण खाल्ले, आम्ही पण खाल्ले. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.